आर्थिक जळ बसणारच आहे. त्याच्यामुळं पर्याय नाही आपल्याला. जे भावात येईल त्या भावात घ्यायचे पर्याय येतात. इलेक्शन झाल्यावर रेट वाढली आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आता कांद्याचीच बघा, लोक कांदे जाळून टाकायला लागले. का तर उत्पादन जास्त झालं की त्याचा भाव कमी, आणि कमी झालं की भाव वाढतो. पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे सामान्य नागरिकांवर काय याचा तर परिणाम म्हणजे आता सर्व गोष्टीला आर्थिक जळ बसणारच आहे. त्याच्यामुळं पर्याय नाही आपल्याला. जे भावात येईल त्या भावात घ्यायचे पर्याय येतात. इलेक्शन झाल्यावर रेट वाढली. किती फटका बसवतो? आज 5 रुपयाने डिझेल वाढले आणि 6 रुपयाने पेट्रोल वाढले. पेट्रोल डिझेलमुळं सर्वसामान्याचं बजेट विस्कळीतलेलं आहे. सर्व महागाई वाढलेली आहे. कशालाच भाव नाही आमच्या पिकाला, मालाला कशालाच भाव नाही. आणि हे पेट्रोलचे भाव वाढले. याला काय करणार आता? काही विलास आहे काय? काय करा आमच्याकरता, शेतकऱ्याकरता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.